तहसीलदारांचं लॉग इन वापरून तलाठी व ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे 50 कोटी रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। राज्य शासनाची झोप उडविणारा हा घोटाळा आहे। जालन्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलाय। उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती। या समितीने हा घोटाळा उघडकीस आणला आहे। नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पीक अनुदानाच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यानंतर त्या तक्रारीची प्राथमिक तपासणीनंतर हे लक्षात आलं की काही ठिकाणी डुप्लिकेशन झालं आहे, तसंच काही ठिकाणी बोगस याद्या जोडून अनुदान उचलण्यात आलं आहे। ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर जानेवारी महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती। यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह तसेच EGS डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावत मॅडम यांचा समावेश होता। या त्रिसदस्यीय समितीने या घटनेची चौकशी केली। साधारण घनसांगवी आणि अंबड तालुक्यातील 75 ते 80 गावांमध्ये तलाठ्यांनी अपलोड केलेल्या ज्या याद्या आहेत त्याची प्राथमिक तपासणी ही समिती करत आहे। यामध्ये प्रत्येक तलाठी, मंडळाधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना चौकशीसाठी बोलावून त्यांनी ज्या याद्या दिलेल्या होत्या त्यांची फेर तपासणी केली जात आहे। पण याची अंतिम यादी अद्याप समोर आलेली नाही। हे पूर्ण अहवाल समोर आल्यानंतरच कळू शकेल। पण यामध्ये 2 शक्यता असू शकतात। एक म्हणजे यात दुबार लाभार्थी असू शकतात, एकाच नावाच्या व्यक्तीने दोनदा फायदा घेतलेला असू शकतो, किंवा काही कागदपत्रे आहेत त्यामध्ये छेडछाड केलेली असू शकते। जालन्यात 2022-23 मध्ये अतिवृष्टी झाली होती। त्यावेळी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती। या नुकसान भरपाईत काही तलाठी व ग्रामसेवकांनी हात साफ केला आहे। प्रशासनाने यामध्ये घोटाळ्याचा नेमका आकडा सांगितलेला नाही, पण हा आकडा 50 कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याच मोबाईलवर पाहण्यासाठी दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।